धाराशिव जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या जाणवायला सुरुवात झालेली आहे. मी आता धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा प्रकल्पाच्या ठिकाणी आहे. आपण जर पाहिले तर या प्रकल्पानं देखील तळ गाठलेला परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 226 छोटे-मोठे प्रकल्प जे आहेत ते आहेत आणि यामध्ये 202 प्रकल्प जे आहेत त्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे तळाला गेल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडं एल निनोच्या प्रभावामुळे मृग नक्षत्रात पाऊस न आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची चिंता देखील आता वाढायला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चोरून पाणी वापरण्यावर कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनानं दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर अ, गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळं हे प्रकल्प जे आहेत ते तुडुंब भरलेले पाहायला मिळाले होते. मात्र जून महिना संपत आला तरी पाऊस होत नाही. त्यामुळे कुठेतरी नागरिक देखील आता चिंतेत सापडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव.